आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दरवर्षी 10 जुलै हा दिवस राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवसाच्या निमित्ताने मत्स्य शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांचे योगदान अधोरेखित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो। माशांचं महत्त्व केवळ आहारापुरतं मर्यादित नसून आरोग्य, वैज्ञानिक संशोधन, औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू निर्मिती व्यवसायांमध्ये त्यांचा वापर दिवसेंदिवस वाढतोय। या माध्यमातून शाश्वत उपजीविकेचं साधन निर्माण झालंय। भारत हा सागरी किनारपट्टी व अंतर्गत जलस्रोतांनी समृद्ध असा देश आहे। या नैसर्गिक संपत्तीच्या मदतीने मासेमारी क्षेत्राने देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिलंय। सद्यस्थितीत मासेमारी क्षेत्र पारंपरिक पद्धतीपासून पुढे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि व्यवस्थापन यांच्या माध्यमातून विस्तारतय। मासेमारी उद्योग हा केवळ मासे पकडण्यापुरता मर्यादित नसून त्यासोबतच अनेक पूरक उद्योग आणि सेवा क्षेत्रे देखील जोडली गेली आहेत। मासे प्रक्रिया, कोल्ड स्टोरेज, वाहतूक, मासेमारीसाठी लागणारे जाळे, होड्या, मत्स्य खाद्य, औषधे, प्रजनक, मत्स्यबीज, शोभिवंत मासे, त्यांचे साहित्य या सर्व क्षेत्रांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळतो। याशिवाय मनोरंजन, छंद, आवड म्हणून संगोपन आणि जलपर्यटन क्षेत्रातही मोठी महत्त्वाची भूमिका बजावतात। या माध्यमातून अनेकांना शाश्वत उपजीविकेचं साधन निर्माण झालंय। त्यामुळे मासे हे मानवी विकास आणि देशाच्या आर्थिक समृद्धीचं एक महत्त्वाचं माध्यम बनलंय। आता माशांचे आरोग्यदायी गुणधर्म काय आहेत ते पाहूयात। माशांपासून मत्स्य तेल म्हणजेच फिश ऑइल तसंच फिश लिव्हर ऑइल काढलं जातं। यामध्ये जीवनसत्व अ आणि ड मुबलक प्रमाणात असून विविध औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे त्यांचं बाजारातील मूल्य देखील अधिक असतं। माशांपासून मिळणाऱ्या जिलेटिन पासून औषधांचं कवच म्हणजेच कॅप्सूल तयार केले जातात, त्यामुळे औषध निर्मिती व्यवसायामध्ये देखील चांगली मागणी असते। डासांपासून मलेरिया, हिवताप, पिलिया यांसारखे अत्यंत घातक आजार उद्भवतात। या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी त्यांच्या अळ्या नष्ट करणं आवश्यक असतं। त्यासाठी सांडपाणी, पाणवठे आणि पाणी साठवण टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडले जातात। गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात, त्यामुळे आजाराचं नियंत्रण होण्यास मदत मिळते। शस्त्रक्रिया करताना टाके घातले जातात। या टाक्यांसाठी वापरले जाणारे विरघळणारे धागे हे माशांपासून तयार केले जातात। काही माशांचा रातांधळेपणा, अशक्तपणा, ब्रॉन्कायटिस, दमा, क्षयरोग इत्यादींसारख्या आजारांवरील उपचारांसाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो। शोभिवंत मत्स्य संगोपन मासे त्यांच्या वैविध्यपूर्ण रंगरूप आणि हालचालींमुळे आकर्षक वाटतात, त्यामुळे अनेकांना मत्स्यालयात शोभिवंत माशांचं संगोपन करण्याचा छंद असतो। रंगीबेरंगी आकर्षक असे विविध प्रजातींचे शोभिवंत मासे छोट्या मत्स्यालयात घरगुती स्तरावर संगोपन करता येते, त्यामुळे या माशांना चांगली बाजारपेठ तयार झाली आहे। याशिवाय विविध ठिकाणी जलाशय, तलाव, पाणथळ भागात मत्स्यालय उभारून मत्स्य पर्यटन करण्यासाठी मोठी संधी आहे। आता माशांचं वैद्यकीय अभ्यासातील महत्त्व काय आहे ते पाहूयात। झेब्राफिश या माशांचे मानवी तसंच सर्व सस्तन प्राण्यांसोबत आनुवंशिक गुण समरूप असल्याचं अभ्यासात दिसून आलंय। विविध मानवी आजारांची कारणे उलगडण्यासाठी, नवनवीन औषधांचे होणारे परिणाम प्रयोगांती तपासण्यासाठी, विषारी घटक अभ्यासण्यासाठी, अनुवांशिकी, भ्रूणविज्ञान, प्राणी वर्तवणूक या क्षेत्रात या माशांचा प्रायोगिक प्राणी म्हणून उपयोग होतो। घोड्या किंवा सागरी पाण्यात हे मासे अधिवास करू शकतात। माशांपासून विविध उत्पादनांची निर्मिती कशा प्रकारे होते ते पाहूयात। माशांच्या खवल्यांपासून ग्वानिन काढलं जातं। हे चमकदार असल्यामुळे विविध सौंदर्य प्रसाधनांमध्ये त्याचा उपयोग केला जातो। उदाहरणार्थ नेल पॉलिश, लिपस्टिक, मस्कारा, शॅम्पू तसंच इतर त्वचा आणि केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये मत्स्य ग्वानिन वापरलं जातं। याशिवाय विविध रंगाच्या निर्मिती, रंगरंगोटीच्या साहित्याच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो। माशांच्या चमडीमधील कोलेजन फायबर इतर चामड्यांपेक्षा अधिक टिकाऊ असतं। याची ताणले जाण्याची क्षमता जास्त असल्याने क्लिष्ट अशा विणण्याच्या कामांसाठी ते उपयुक्त ठरतं। याशिवाय याचा वापर प्लास्टिक कव्हर, गाड्यांचे सीट कव्हर, पाकिट, बेल्ट, हातमोडे, चप्पल, पर्स, जॅकेट इत्यादी लेदर वस्तू तयार करताना वापर केला जातो। त्यामुळे माशांच्या चामड्याला खूप महत्त्व आहे। माशांच्या खवल्यांपासून रंगद्रव्य तयार केले जातात, ते मोतीसार म्हणून ओळखले जातात। याचा उपयोग कृत्रिम मोती उत्पादनासाठी केला जातो। मत्स्य खवल्यांपासून तयार होणाऱ्या बायोप्लास्टिकचा वापर कपडे आणि प्लास्टिक तसेच पॅकेजिंग फोम मटेरियल तयार करण्यासाठी केला जातो। बायोप्लास्टिक कुजण्याचा दर अधिक कमी असल्यामुळे खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये बायोप्लास्टिकचा वापर वाढतोय। सुरुवातीच्या काळात टूथपेस्ट तयार करण्यासाठी प्राण्यांच्या हाडांची भुकटी वापरली जात असे। अलीकडच्या काळात मत्स्य खवल्यांपासून कोलेजन आणि हायड्रॉक्सी ॲप्टाइट नावाचा घटक वापरून टूथपेस्ट निर्मिती केली जाते।
दातांच्या मजबूतीसाठी आणि पांढरेपणा टिकून ठेवण्यासाठी ही टूथपेस्ट अधिक प्रभावी आहे। माशांपासून मिळणाऱ्या जिलेटिनचा वापर प्रामुख्याने मऊ खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जातो। उदाहरणार्थ केक, मार्शमेलो, कँडी आणि जेली आदींच्या उत्पादनांमध्ये याचा वापर होतो। माशांची त्वचा, डोके आणि इतर टिकाऊ अवयवांपासून गोंद तयार केला जातो। या गोंदांच्या मदतीने कागद, लाकूड, चामडे तसंच काचेच्या वस्तूंना अधिक मजबूतपणे चिटकवता येतात। माशांच्या शरीरातून मिळणाऱ्या तेलाचा उपयोग रंग, साबण, मेणबत्ती, चामडे आणि स्टील उद्योग इत्यादींमध्ये केला जातो। मत्स्य संकलन केंद्रात खराब झालेल्या माशांचं खतांमध्ये रूपांतरित केलं जातं। यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्याने वनस्पतींच्या वाढीसाठी ते प्रभावी ठरतं। माशांचे विविध अवयव, त्यांचे काटे यावर प्रक्रिया करून त्यांपासून फिश मिल तयार केलं जातं। याचा उपयोग मत्स्यपालन, कुक्कुटपालन, वराह व जनावरांसाठी तयार केल्या जाणाऱ्या खाद्यांमध्ये प्रक्रिया करून वापर केला जातो। यामध्ये प्रथिने, कॅल्शियम व फॉस्फेटचं प्रमाण चांगलं असतं। मासे नाशवंत असल्याने मासेमारी केल्यानंतर लवकरात लवकर विक्री करणं अत्यंत आवश्यक असतं। दूरवरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी मासे पाठवताना योग्य पद्धतीने पॅकिंग न केल्यास ते लवकर खराब होतात। त्यामुळे योग्य पॅकिंग करून त्वरित विक्री करणं आवश्यक असतं। मागील काही वर्षात माशांपासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। यामध्ये रेडी टू कुक तसेच गोठवलेले, खारवलेले, सुकवलेले, हवाबंद पॅकिंग केलेल्या पदार्थांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे। तसंच मूल्यवर्धित पदार्थ जसे की माशांचे लोणचं, पापड, कुरकुरे शेव, चकली इत्यादी उत्पादने देखील बाजारात पाहायला मिळतात। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।